साहेब, नात्याला तडा जायला एक खोटं पुरेसं असतं, आणि त्या तर आपल्या घराविषयी किती खोटं बोलल्यात माहिती आहे चुके यार, हेच घेऊन बसलो होतो की एवढे दिवस. काय झालं? आणि बघ, तेवढी एक गोष्ट सोडली ना तर आप्पीच्यात माझ्यात कधीच काहीच कसलीच अडचण आली नाही. अपर्णा मॅडमवर अजून तुमचं प्रेम आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? ते नाही माहिती मला, पण जेवढा मी समजत होतो ना, आप्पी तेवढी वाईट नाही. अर्जुन, आपल्यातल्या अनेक गोष्टी अपूर्ण राहिल्या, त्यात अजून एकाची भर नको. म्हणजे डेट इथे आपल्या घरी? आपलं घर, थेट. अगं पण बी नको ना अर्जुन, आता तू बस ना प्लीज. अर्जुन, अमोलने आपल्यासाठी केलेली डेट आज मला पूर्ण करायची, प्लीज. अर्जुन, आपण एकमेकांचे मित्र म्हणून बोलू शकतो? नाही, आपण मित्र म्हणून नाही बोलू शकत. हेच बघ ना, आता मला तुझ्याकडे बघताना पण विचार करावा लागतो, कसले मित्र. पण मला नाही ना वाटत आहे तसं. म्हणजे आताही आपण एकमेकांचे नवरा बायको म्हणूनच आहोत ना. मग माझ्या मनात येत नाही, तुझ्या का मनात येत आहे असं? माझं लग्न ठरलंय आप्पे, साखरपुडा झालाय माझा. एवढे वर्ष माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात बायकोसाठी जागा रिकामी होती. 7 वर्ष. किती? 7 वर्ष. छोटा स्पॅन नाही. अर्जुन, फक्त काही वेळासाठी आपल्या त्या आधी जे काही घडून गेले ते आपण विसरू शकतो. फक्त काही वेळासाठी. आपल्याला आपला अमोल परत एकदा मिळाला होता बघ, तिकडे जाऊया. किती भारी होतं ना ते सगळं. ज्या वेळेला तुकोबारायांच्या गाथा पाण्यात बुडवल्या गेलेल्या होत्या, त्यावेळेला त्या माझ्या गाथा माझ्या समोर येतील किंवा माझ्या जवळ येतील म्हणून त्या शिळेवरती बसून तुकोबाराय त्या गाथांचं वाट पाहत होते. आणि तिथं त्यांचं जे अतीव दुःख होतं ते त्या शिळा मंदिराच्या रूपानं पुढं आमच्या समोर आलेलं आहे. आज ते साक्षात तुकोबाराय मंदिरामध्ये बसल्यासारखे आम्हाला दिसतात. आजची त्यांची मूर्ती म्हणजे शब्दच नाही त्यासमोर. खरंच आहे. तुमच्या 7 जणींमध्ये हट्टी कोण? दुसऱ्याने ढकलण्यापेक्षा आपणच हात वरती केलेला बरा. साधारण सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने होत्या, पण तेवढ्यात त्यांनी बाईंनी हात कबूल आहे. आणि घाबरतो सर आम्ही. तुम्ही गेल्यानंतर आता आपलं काही खरं नाही म्हणून म्हटलं की नको आपण तुमच्या तोंडातून सासरे बुवा सासूबाई बोलतायत. बरोबर बरोबर बरोबर. त्याला तिजूपासून आहेच, पण तिजूला पण आवडलाय होती. तिजू म्हणाली का तुला? म्हणाल कशाला लागतंय? तिच्या डोळ्यात दिसत होतं मला. अहो, बहिणींकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय जर मला कळत नसेल तर काय अर्थ का मला भाऊ म्हणून घ्यायचं? हा, अहो, सूर्यफुलाला अजून फुलून गेली होती ती. ना काय बी करून तिचं लग्न जुळलं पाहिजे. बरं, जुळत असतं खरं तर, पण त्या दिवशी डॅडीने खोडा नको घालायला पाहिजे होता. तू नाही लग्न करूनच टाक, म्हणजे सगळं छान होईल बघ. दादा, तुला तर माहिती का, आमची तर लहानपणापासूनचीच इच्छा होती की तुझाच आमची बहिणी भावी. आता देवानं आमचं ऐकलंय, तू पण ऐक की देवाचं, कर की लग्न. असे समज जे काय होते ते चांगल्यासाठी होते. अगं, पण तुमच्या आधी माझं लग्न कसं दिसतंय ते? हा ना, कसं दिसेल ना रे ते? राहू द्याच मग. ऍक्च्युली मी सहजपणे असं कुठे राहत नाही, आणि ऍक्च्युली कम्फर्ट घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे मिळतं, ना की लक्झुरियस गोष्टींमधनं. एजे, मी इथे राहायला तयार आहे. थँक्यू एजे.
माय प्लेजर. जे तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही माझ्या घरी जास्त वेळ थांबणार नाही, तशी अटच होती तुमची, पण ती अटही तुम्ही मोडली. तुम्ही माझ्या कुटुंबासाठी तुमच्या सगळ्या अटी मोडल्यात. वसू, असं नाही, हसऱ्या चेहऱ्याने जायचं. मुलगी सासरी हसत हसत गेली ना, म्हणजे आई वडिलांना खरं समाधान मिळतं. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. या वाक्याचा मी काल रात्रीपासून विचार करते, पण मला असं वाटतं की हे वाक्य तुझ्याशी निगडीत आहे. तू सांग मला, कसल्या आरंभाबद्दल आहे हे? विरोचकाची ममता मावशींनी मदत केली हे वाक्य, आणि संकेतात दिसलेला तो फोटो प्रेमातून बाहेर आलेला पदर, या सगळ्याचा अर्थ एकच होतो. ध्वज पदवीच्या आईच्या प्रेममध्येच. गालातल्या गालात हसायचं नू. आमच्या आजीने काही जॉक मारली काय? काय नाही, काय नाही. काय नाही तर मग काय नुसतं हसायलाय काय? ऐकू आला बसली. ऐकू आलं ना, मग कशाला विचारताय? नाही म्हणजे ते काय आजी म्हणाली ते आशीर्वादाचं, ते काय ते मनावर घ्या मग तिच्या आशीर्वादाचं. गप्प बसाव तुम्ही. आजी म्हणत होती काय पाळणा बिळणा काय उकूळ बिकूळ काय, मला ऐकू आलं जरा. मॅडम, काय चाललंय तुमचं? किचन मध्ये होता, पण काय करताय? आमच्या बायकोच्या जवळ यायला काय कोणाची भीती आहे काय? किती जवळ? एका हाताचं अंतर ठेवायचं, कळलं? इरा, ऐक, एखाद्याकडे 1 कोटी असले ना तरीही त्याला सेटल झाल्यासारखं वाटत नाही का? कारण त्याला 2 कोटी हवे असतात. त्याच्याकडे 2 कोटी असतात, त्याला 4 कोटीची हव्यास असते. अगं हे बघ, ह्या गोष्टींना अंत नाहीये इरा. आणि खरं सांगू का, संसाराचा आणि सेटलमेंटचा काहीही संबंध नसतो इरा. हे बघ, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताना मग सेटलमेंटही होईल ना हळूहळू.